शिखर रांजाने गोलंदाजी मार्कवर समोर विजयचं भलं मोठं आव्हान. पहिला चेंडू भिरकावून दिला चेंडूला. पहिला चेंडू आणि त्याचा समाचार. अजय संघाचा विजय आखाडे पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना 6 धावा धावफलकावर. संतोषजी टेबे इथं उपस्थित होतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज शिखर रांजाणे. बंड्याबॉय संघाला 2025 ची पुनरावृत्ती करता येणार नाही, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि काल मात्र एका सामन्यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आणि तो दिवस पुन्हा एकदा आठवावा लागेल आज. आणि विकेट पंचाचा आकाशाकडे परतावा लागेल. एक गोल्डन विकेट, ज्या विकेटच्या शोधामध्ये बंड्याबॉय संघ होता ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते. ती म्हणजे विजय आखाडे. एसटी रक्षकांनी आपलं काम केलं, विजयाला मात्र परतावा लागतंय. अजय इलन संघाची संपूर्ण दारोमदार ज्याच्या खांद्यावर होती तो विजय मात्र परततोय जड पावलाने. एक सफलता निश्चित मिळते. विक्रांत चषक 2026 सुवर्णवर 5 पॉवर बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. चला बॅट्समन लवकर. अजय इलन संघ आपला बॅट्समन लवकर पाठवायचा आहे. पहिल्या चेंडूचा समाचार निश्चित विजयने घेतला, पण त्यानंतर मात्र एक जादूगोरी गोलंदाजी करत असताना एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची हलकीशी काढा एसटी रक्षक रोहितने केलेली कामगिरी आणि परतावं लागलं ते विजय आखाडेला. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण अजय बसमा, स्क्वेअरला कम्पेट आणि की आखाडे. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी मार्कवर आहे शिखर. वैभव अच्छे चांगला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकाच धावे समाधान. आता स्ट्राइक वर आहे नयन. नयनने देखील काल तडाखेबाज फलंदाजी केले. आज देखील तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. बलाढ्य असा बंड्याबॉय संघ आहे आणि त्याच्या समोर धावा उभाराव्या लागतील त्या अजय संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय चांगला चेंडू, चेंडू हवी येते क्षेत्ररक्षक, चेंडू पण ते येणार का आणि झेलबाद. परतावा लागेल नयनला. हा विजय, हा विकेट घेतल्यानंतर बंड्याबॉय संघाचे खेळाडू मात्र एकवटलेत. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. नयनला देखील परतावा लागेल. धावसंख्या तिथे स्थिरावले. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 7 धावा. 7 धावा धावफलकावर लागल्यात. तर नवीन खेळाडू जातोय दीपक. बॅटिंगला येणाऱ्या सर्व फलंदाजांना विनंती करेल की YouTube लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्ही गार्ड मैदानात येण्याच्या अगोदरच लावून येत चला. ते चित्र काहीसं वेगळं वाटतं.
जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. दीपक आलाय. शेखर गोलंदाजी मार्कवर आहे. असे चांगला चेंडू त्याचा आणि विकेट. आल्या पावली माघारी. ज्या फलंदाजावर विश्वास होता 1-2 धावांनी हा धावफलक पुढे नेईल तो दीपक मात्र निराशाजनक खेळी करून खेळपट्टीवरनं बाहेर जातोय. 0 बाद होतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण असंच पाहिलं होतं गुणलेखक सर. दुसऱ्या सत्रामध्ये 32 धावा करत असताना राम गोलंदाजी करत होता. जवळजवळ 4 गडी गोल्डन स्टार संघाचे तब्बूच्या आश्रयाला होते. पण तो एकटा आशिष मात्र खिंड लढत होता आणि त्या 4 फलंदाजांना सांगत होता मी जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत 32 धावा निश्चित होतील. एकीकडे अजय बासू मात्र रणनीती आखत होता आशिषची विकेट घेण्यासाठी. पण त्या रणनीतीला जुगारून मात्र आशिष फलंदाजी करत होता. कारण मागील स्पर्धेचा उपविजेता ठरलेला गोल्डन स्टार संघाला पराभव द्यायचाच होता तो सचिन 11 संघाला. आणि ती पराभवाची धूळ मात्र या क्वार्टर फायनल मध्ये या संघाने दिलेली आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो जर तर आणि यदा कदाचित याला क्रिकेट मध्ये तारा नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला या टेनिस विश्वाला फार मोठं ग्लॅमर आलंय. आणि ग्लॅमरच नाही आलं तर एक वेगळं व्यासपीठ आलंय आणि ते म्हणजे ISPL. करोडोच्या बक्षिसामध्ये गणलं जातं आता टेनिस क्रिकेट. या वर्षी ठाण्याच्या ऐवजी ते सुरत मध्ये गेले. बरेचसे खेळाडू आयकॉन आहेत या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुला येऊन गेलेत. आणि येणाऱ्या काळामध्ये एखादी स्पर्धा आयकॉनची झाली तर त्यातले बरेच खेळाडू आपल्याला या क्रीडांगणावर खेळताना दिसतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. अतिशय चांगला जे ब्लॉक होल मध्ये गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. धावचित होणार का मंथन. वेगाने पळावं लागेल मंथनला. आता खांद्यावर जबाबदारी घ्यावा लागेल. षटक घोषित झालाय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या. आणि आदित्य विल्लारे यांच्याकडून शेखर रांजणे यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अमाप पैसा या टेनिस विश्वामध्ये. ICC बोर्ड उगाच पैसावाला झाला नाही मित्रांनो. आज तुम्ही पैशासाठी खेळत असाल येणाऱ्या काळामध्ये तुमचा खेळ आणि तुमच्या खेळाचा दर्जा जेव्हा वाढेल ना त्यावेळेला अशी परिस्थिती असेल की तुम्ही पुढे असाल पैसा तुमच्या मागे असेल. चला फास्ट घ्या पंच. सामना फास्ट घ्या. कारण म्हणतात ना कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा सहवास असावा पण शेवट नसावा. कादंबरीच्या प्रत्येक पानावर तुझ्या नावातील त्या शब्दांना कधी पूर्णविराम नसावा. चला वेळ लावू नका. वेळेचं महत्व त्यात वृत्तपत्राला विचारा. सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत 5 रुपयाने जातं आणि सूर्यास्तानंतर 5 रुपये किलोनी जातं. आपली वेळ आपण ठरवतो. काटे तर घड्याळाचे फिरतात. गोलंदाजी मार्ग देतोय राज दिनेश कदम. समोर आव्हान असेल तेवढं तगडं मंथन याचं. मंथनवर जबाबदारी असेल. त्याला साजीची फलंदाजी करावी लागेल. ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती ते मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. पण इथून देखील सुरुवात करावी लागेल अजय इलन संघाला. इथून मागे वळून नाही पाहिलं तर अजय इलन संघ ह्या धावा 50+ करू शकतो ही क्षमता आहे त्यांच्यामध्ये. गोलंदाज तयार. आमच्यापासून काही अंतर दूर. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंच फिरतायत. वाईट बॉल डाव्या एसटीच्या अगदी बाहेर गेलेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राज गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटच्या रडारवर चेंडू येत नाहीये. थोडस थांबून शफल होऊन खेळावं लागेल. पद्धतालित्य दाखवावं लागेल. क्रिकेटच्या काळामध्ये फलंदाजी करत असताना एका जागेवर उभं राहून खेळून चालणार नाही. तुम्हाला शफल व्हावं लागेल. मागे पुढे एक पद्धतालित्य असतं ते तुम्हाला निश्चित दाखवावं लागेल. एका जागेवर उभं राहून गोलंदाज तुम्हाला चकमा देऊ शकतो कारण प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो कायम रणनीती आखत असतो. हेच तर क्रिकेट आहे. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
फुलटॉ चेंडू आणि त्याचा समाचार क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. धाव सर तिथं स्थिरावलाय. 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फिरून मारण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. निदाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संघ नायकाने आणि संघ सहकार्याने ज्या पद्धतीने चेंडू त्याच्या हातात दिला त्यावेळेला राजला सांगितलं या गोलंदाजीवर तुझ्या ह्या सामन्याचं सारं काही निर्भर आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आमच्यापासून काही अंतर दूर. खोदून काढला चेंडूला. डॉकॉल मध्ये चेंडूचं गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलंय. क्षेत्ररक्षण करा. या 2 धावेंनी धावसंख्या धावफलकावर लागल्या. 11 धावा. 11 धावा धावफलकावर आहेत. या षटकातल्या काहीच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता स्ट्राईक वर असेल अर्जुन. गोलंदाजी मार्गवर राज. दुसरं षटक मार्ग असते. सामना आहे बंड्या बॉईज त्याच्या विपक्ष अजय विलेन संघ. षटक घोषित झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 13 धावा. कमान डीजे ऐकूया एखादं चांगलं संगीत. बारा चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या अगदी माफक आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजय विलेन संघ किती धावा धावफलकावर लागणार का बंड्याबाई संघ या धावांना लगाम घालणार. गोलंदाजी मार्गवर अरुण शेट्टे. समोर आव्हान असेल
अर्जुन याचं बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदा चेंडूची सांगता होते. डावखुरा गोलंदाज काल देखील चांगली गोलंदाजी करत असताना संघाला आजच्या दिवसापर्यंत अरुण शेट्टीने आणलाय आणि त्याच्याच प्रकारची गोलंदाजी आज देखील त्याला करावी लागेल. तरी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. आता स्ट्राईक वर पंकज. चार षटकांचा सामना. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. परतावा लागेल पंकजला. कुठलाच खेळाडू खेळपट्टीवर थांबायला तयार नाही. तू चल मी आलोच. कमान डीजे. जातोय मानस. गोलंदाजी मार्कवर आहे अरुण शेट्टे आणि या फलंदाजाला मात्र खेळपट्टीवर थांबावं लागेल कारण की संघ अडचणीत आहे. अडचणीच्या काळामध्ये आधार शोधू नका मित्रांनो. अतिशय चांगला चेंडू परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या पायाचा चेंडू. चौकार. या 4 धावेने धावसंख्या दफलकावला. 18 धावा. 18 धावा दफलकावर आहेत. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का? पण डोक्याची घंटा. पंचांचा आकाशाकडे परतावं लागेल. मानसनी थांबणं गरजेचं होतं. संघासाठी तेवढा एकच खेळाडू होता ज्याला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. त्याच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्यांनी धावा केल्या असत्या. हा दुसरा धाव नसती जरी घेतली तरी संघ सहकारी म्हणतात मानसनी थांबणं फार गरजेचं होतं. कारण की म्हणतात ना, भरलेला खिसा तुम्हाला जग दाखवतं, रिकामा खिसा त्या जगातली माणसं. नवीन फलंदाज गेलाय दीपक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. खोदून काढला चेंडूला ब्लॉकआउट मध्ये टाकलं. गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र वापरला होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? चेंडू पर्यंत पोहोचला शेखर आणि दीपकला देखील परतावं लागेल. एक धाव होते, दुसऱ्या धावेला मात्र परतावं लागतंय. गोलंदाजी मार्ग देतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी तनुज शिंदे आणि समोर आव्हान असेल फलंदाज अर्जुन याचं.
नाजूक परिस्थिती आहे. 20 धावा धावफलकावर आहे अजय विलन संघाच्या. या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार का गोलंदाजी करत असताना या 20 धावांपर्यंत गेलेला अजय विलन संघाला किती धावा देणार. अजयला मात्र खेळपट्टीवर थांबावं लागेल. आता संघ अडचणीत आहे, इथं आधार सोडून चालणार नाही. स्वतः खंबीर व्हा. अर्जुनला मात्र थांबावंच लागेल. आता तनुज गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तो तनुज शिंदे. बॉल मारू नका, बाहेरून बॉल मारू नका. गोलंदाज तयार. चांगला चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक खसून भरपूर दूर, पण तो फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर बंड्याबॉय संघ प्रत्येक झेल टिपल्या जातोय आणि जसा झेल टिपल्या जातोय तसं आहे बंड्याबॉय संघाचे खेळाडू मात्र एकवटले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजाच्या जोरावर बंड्याबॉय संघाने मात्र या पहिल्या सत्रामध्ये वर्चस्व गाजवलंय, परंतु दुसऱ्या सत्रात पाचवं पावड बाय दिशा क्लासेस उपांत्यपूर्व फेरीकडे आपण आता निघालोय. या षटकानंतर आम्ही सांगूया 22 धावा धावफलकावर. षटक संपले. पंच षटक संपलंय आणि विक्रांत संघाचे खेळाडू सगळ्यांनी यायचे. विक्रांत चषक 2026 सुवर्ण पर्व 5वं पावड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू झाली स्पर्धा. स्पर्धेचा 3 दिवस मेगा फायनल, ग्रँड फिनाले आणि उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना असेल. एका बाजूला असेल विक्रांत संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल गोल्ड स्टार. एक माफक लक्ष आहे.
त्या माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी बंड्याबाई संघ सज्ज होईल का? या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेला पण तो एकाधिक खिंड लढवून विजय संपादन केलेला आशिष सारखा एखादा फलंदाज खेळपट्टीवर थांबेल का? कारण की अजय इलन संघामध्ये गोलंदाजीचा भरणा आहे आणि त्या गोलंदाजीची साजेशी गोलंदाजी करणार का? उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना एका बाजूला असेल बलाढ्य क्रांत संघ जो आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्या विरोधात असेल गोल्डन स्टार संघ. एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी पहिली सेमीफायनल विक्रांत खेच्या विरोधात गोल्डन स्टार. टीम या संघामध्ये गोलंदाजीचा भरणा आहे आणि विजयच्या स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास आहे. त्या विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी विजय स्वतः करणार का? कारण त्याच्या गोलंदाजीपासून सुरुवात करावी लागेल त्याला. पण तो समोर एक तगडा फलंदाज तो शारीरिक दुखापासून बरेच वर्ष या क्रिकेट पासून दूर गेला होता. तो पुन्हा म्हणतोय हा क्रिकेट खेळ माझा आहे, मला तो आवडतो आणि ते खेळण्यासाठी या खेळपट्टीवर या विक्रांत चषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी मी तर उपस्थित झालोय. अंतिम दिवसाच्या तिथे उपस्थित झालोय कारण की संघ माझा अडचणीत आहे आणि अडचणीमध्ये त्याला आधार मला द्यावा लागेल आणि ते काम करणार का? आणि तो फलंदाज आहे राज अविनाश कदम. गोलंदाज तयार. विजय आखाडे गोलंदाजी मार्गवर 24 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष्य. सामना अजूनही संपला नाही, सुरुवात होते सामन्याला. अतिशय चांगला चेंडू. मी सुरुवातीला सांगितलं विजयकडे गोलंदाजीचा भरणा आहे, स्वतःच्या गोलंदाजीवर त्याचा विश्वास आहे. फाऊल पेच्या षटकामध्ये गोलंदाजी तो तितकीच निर्णायक करतो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी विजय देखील आता सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर राजला मात्र विचारात पाडलाय. एक वेगावर स्वार असलेला विजयची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिदम चुकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज व्हावा लागेल. या दडपणाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि विकेट. मी सुरुवातीला सांगितलं ये क्या हुआ, दुकान खुली नहीं
तो कर्फी सुरू. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर शोधामध्ये होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते. राजला माहिती होतं या खेळपट्टीवर थांबून या धावांपर्यंत मी पोहोचेल. तो बंडेबॉय संघाचा असेल गोल्डन स्टार विरुद्ध विक्रांत. तर गोल्डन स्टार करत टॉस बॉक्स मध्ये यायचं लगेच. नेक्स्ट मॅच असेल पहिली सेमीफायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. नवीन फलंदाजाला डावखुरा फलंदाज अरुण शेट्टे. पण तो गोलंदाजीचा पहिला चेंडू मात्र नित्रा. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळाले विजयला. तो विजय त्याच पद्धतीची गोलंदाजी करणार का? निश्चित करेल. संघ अडचणीत आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार. चेंडू उचलणार, फेकणार. पायाने अडवण्याचा प्रयत्न. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पळाले आणि आपल्या संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्यात. अरुणला माहिती आहे कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची गरज नाहीये. 1-2 धावांनी देखील या विजयाच्या निश्चित जाऊ शकतो. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पंकज चेंडू पासून भरपूर दूर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गजर केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. हळवारपणे चेंडू फेकलाय. सर थांबवतो 2 मिनिटं. यस. पहिली सेमीफायनल टॉस करण्यासाठी मी बोलवतो, आमंत्रित करतो संतोषजी ढेबे यांना. शेखर रांजाने आपले 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन टॉस केला जातोय. पहिली सेमीफायनल असेल. एका साईडला गोल्डन स्टार असेल, दुसऱ्या साईडला असेल विक्रांत संघ. 2 बलाढ्य संघ मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. टॉस केला जातोय. टॉसचा मानकरी कोण ठरणार? यस, कॉल होता टेल आणि इथे विजयी झाला तो विक्रांत संघ. भावेश, आपण टॉस विन झालात, पहिल्यांदा काय घेणार? फर्स्ट क्षेत्ररक्षण करू. समोरील टीम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. प्रतीक चांगली बॉलिंग करतोय. आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमी रन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. यस, तुम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताय, परंतु असे कोणते गोलंदाज आहे की अक्षयला, आशिष देखील चांगला भन्नाट फॉर्म मध्ये, प्रतीक भन्नाट फॉर्म मध्ये, यांना थांबवण्याचं काम करू शकतात जीत सोडल्यानंतर? आता आकाश आहे. आकाशवरती आमची आणि आरफात हे दोन्ही बॉलर आमची बॉलिंग चांगली करतील. आम्हाला विश्वास आहे. आम्ही चांगल्या बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू. परंतु किती धावांपर्यंत रोखण्याचं काम कराल? कमीत कमी धावा देऊ आणि चांगली बॉलिंग करू. बेस्ट ऑफ लक असेल भावेश. जाऊया आपण गोल्डन स्टार संघाच्या कर्णधारांकडे. गोल्डन स्टार संघाचा कर्णधार पहिल्यांदा आपल्याला फलंदाजी करायची. किती धावा उभ्या करू शकता विक्रांत संघासमोर? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू आम्ही. हा नक्की जास्ती, परंतु किती? एक आकडा असेल ना काहीतरी. 4-5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. आम्ही 60 टार्गेट ठेवून खेळूया, कारण समोर बॅटिंग लाईनअप पण खूप डीप आहे.
त्या हिशोबाने आणि आमची बॉलिंग सध्या म्हणजे सगळे प्लेयर्स एकजुटीने खेळतात आणि या टुर्नामेंटला तुम्ही मागच्या टुर्नामेंटपेक्षा फरक तर जाणवेल दिसतच असेल. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. आपण विनंती करूया मान्यवरांना बी टॉस ज्यांनी त्यांच्या हस्ते आपण टॉस केला त्यांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद मंगेश सर. अजय एलन संघ मात्र विजयाच्या दिशेने धडपडतोय, प्रयत्न करतोय. पण बंड्याबाई संघ देखील विजयाच्या दिशेने जाण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते त्यांना देखील. रोहितला आणि अरुणला माहिती आहे कुठल्या प्रकारची बॅट खोलायची नाहीये. 1-2 धावांनी देखील विजयाच्या दिशेने जाऊ शकतो, इरादा स्पष्ट केलाय. पण तो गोलंदाजी करत असताना ती संधी मात्र उपलब्ध करून देत आहेत आणि ती संधी घेत असताना क्षेत्ररक्षक चेंडूवर अक्षरशः तुटून पडतायत. गोलंदाजी मार्ग दीपक समोर आव्हान असेल रोहित बिरामण्याचं. असे चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निदाव चेंडूची सांगता होते. दीपक मी सुरुवातीलाच बघितलं की अजय एलन संघ हा फलंदाजी मध्ये अपयशी जरी ठरला असला तर गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे आणि तो गोलंदाजी एक चांगली कामगिरी निश्चित करेल. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 12 धावा. एक धाव मिळाले. भावींकडून थोडासा चेंडू स्टँड पासून निघून गेला. धावसंख्या धावफलक 13 धावा. 10 धावांची गरज असेल विजय सर. 23 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली. ही गोल्डन विकेट मिळणार का? निश्चित मिळणार. विजय चेंडूच्या खाली होता, तो झेल सोडणार नाही. परतावा लागेल. दीपकच्या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अरुणला परतावा लागलाय. हा इरादा तर केला नाही ना अजय एलन संघाने, कारण की सहजासहजी आम्ही पराभव स्वीकारणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणाला तरी जिंकावा लागेल आणि कोणाला तरी पराभव स्वीकारावा लागेल. ठोक डीजे. धावा दिल्या त्या सामन्याचं चित्र काहीच वेगळं असू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. परतावा लागेल. रोहितला देखील परतावा लागते. सामन्यामध्ये ट्विस्ट. मॅच अजून संपली नाहीये.
अगदी दबावामध्ये जाऊ शकतो आणि तेच त्याला करावं लागेल. गोलंदाजीचा भरणा असलेला अजय विलास संघ अतिशय चांगली गोलंदाजी. संघनायकाने त्याच्या हातामध्ये चेंडू दिला त्यावेळेला त्याला सांगितलं हा चेंडू नाही तर ही मॅच तुझ्या हातामध्ये देतोय आणि त्याला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. सलग 3 चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 13 धावा. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. हे दडपण आहे, या दडपणाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल मानसला. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट पडलेत. संघ सहकार्यांकडून तुला अपेक्षा असेल पुढील चेंडू देखील जर असेच पडले तर शेवटच्या षटकामध्ये फारसा दबाव राहणार नाहीये, कारण की तो दबाव राहील. आणि विकेट धावचीच्या मध्ये कृष्णाला परतावं लागतंय. एक चांगली गोलंदाजी करतोय मानस. कुठल्या प्रकारची धाव अजून त्यांनी खर्च केली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मॅच अजून संपली नाहीये. एवढी चांगली गोलंदाजी करत असताना षटक घोषित झालं. 3 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. समीकरण असेल 3 चेंडू 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावाची गरज. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. हसणं हरणं जिंकणं हा नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की त्या परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. आयुष्यात मोठी रिस्क घ्या. आयुष्यामध्ये मोठी रिस्क घ्या. जिंकलात तर घरचे खुश आणि हरलात तर शेजारी खुश. कमान डीजे. लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल शांत राहिला. मी काही संत नाही. बंडाबॉय संघ इरादा करत असेल परंतु अजय 11 संघ सांगतोय रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. कोणाची वेळ बदलणार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच फार वेळ घेत आहेत.
गोलंदाजी मार्ग रे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आणि 3 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज तयार. पंच फिरतात. व्हाईट बॉल. एक अवांतर धावता फलकावं लागते. माणूस विचार करत असे शेवटचे 2 चेंडू माझ्याकडून असे कसे पडले, पण तो विजयनी सर्वस्व पणाला लावलं होतं. पण तो चेंडू घेऊन सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि तिथेच तो षटकार मिळाला टर्निंग पॉइंटरला. पंचाचा इशारा नो बॉल आणि विजय संपादन करतोय तो बंड्या बॉयज संघ. विजय संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. पराजित झालेल्या संघाला पुन्हा एकदा येणाऱ्या स्पर्धेमध्ये संधी असेल आणि त्यावेळेला तुम्हाला निश्चित जिंकावं लागेल या शुभेच्छा देतो आणि इथे मात्र मी थांबतो. कशी होईल सामन्याला सुरुवात ऐकूया माझे साथी समालोचक मंगेशजी मोरे यांना. मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा हा थरार क्रिकेटचा माथेरान टेनिस क्रिकेट विक्रांत चषक.